याच लाईनीला लागा. आलो वाजलो हो. चांगला टर्न आहे. गाडीला कंट्रोल केलं. तुशांत घाबरला आहे की एवढ्या स्पीडला गाडी होते की अचानक मी ब्रेक मारून कंट्रोल करतोय. साहजिक आहे, कोणी पण घाबरणार. माझ्या वायझरला मच्छर चिपकतात आहे, कारण की ही वेळ संध्याकाळची 6 ते 8च्या दरम्यान मच्छर असे बाहेर येतात. मच्छर पाखरं जे काय आ गया. पूरा हाईवे है पूरा. हाईवे है ना. चलो अच्छा है. बरेच व्हिडिओ लडाख आपल्या इकडचे पण लडाखचे पण आहे. नशिबात असेल तर नक्की जाऊ, कारण की ग्रुप की नाही आहे माझा. मी मोठ्या ग्रुप असा कोणता मोठा ग्रुप नाही आहे की मी त्यांच्याबरोबर मी लडाखला जाईल, असं सीन आहे. आणि फॅमिली पर्सन असल्यामुळे तर बाहेर निघायचा विचार करायचा अगोदर पहिले 10 वेळा विचार करावा लागतो. फॅमिलीमधून किती दिवस आपण लांब राहणार आहोत, 15 दिवस, 10 दिवस की 5 दिवस, हा विचार करावा लागतो. कारण की त्यांच्याशिवाय आपण राहू शकत नाही. सर्वात मोठा प्रश्न. आता मी 3 दिवस झाले मी माझ्या मुलाला खूप मिस करतोय, बायकोला मिस करतोय, आईला मिस करतोय. का? आणि मी 3 दिवसामध्ये मी त्यांना बघितलं नाहीये. एकदा देवाचे दर्शन झाले, जेव्हा रिटर्न जर्नी असणार त्यावेळेला खूप बरं वाटणार की आता एवढं लवकर घरी पोहोचू शकतो तेवढा विचार करणार मी. कारण की मला बड्डेच्या अगोदर मला घरी पोहोचायचं आहे. 14 तारखेला मला कोणत्याही परिस्थितीत घरी पोहोचायचं आहे, कारण की 15ला मी बड्डे सेलिब्रेट करू शकतो, असं सीन आहे. मिरर मध्ये बघा, तुम्हाला दिसत असेल कसे डोंगर दिसत आहे. वाव, बघा मस्त, एक नंबर. हे बघा फुल इन्क्लाइंड आहे. झालं. पण काही म्हणून खरं सांगू ना तुम्हाला की हा जो रोड आहे जयपूरवाला, ऑसम आहे, ऑसम, एक नंबर आहे. खूप मस्त आहे, खूप मस्त. गाडी 80-90च्या खालती जातच नाहीये. हात जरी काढला तरी 80-90, 80-90, 80-90 चालतेच आहे, चालतेच आहे. का तर रोड एकदम प्लेन आहे, स्पीड ब्रेकर अजिबात नाहीये. फक्त ते 2 स्पीड ब्रेकर भेटले मला, ते पण किती 250-300 किलोमीटरच्या नंतर 2 स्पीड ब्रेकर भेटले मला. त्याच्या अगोदर एक पण स्पीड ब्रेकर मला भेटला नाही, विचार करा. वाव, का मोठा डोंगर आहे यार. व्ह्यू मस्त आहे ना. किशनगड सरळ, जयपूर सरळ. मला रस्त्यामध्ये बरेच सबस्क्रायबर भेटले, पण त्यांनी आपल्या गाडीला आपल्याला सबस्क्राईब केलं आहे, तर त्यांच्यासाठी थँक्स की तुम्ही माझा व्हिडिओ न बघता तुम्ही मला सबस्क्राईब केला. जास्त करून लोक काय करतात, व्हिडिओ बघतात त्याच्यानंतर सबस्क्राईब करतात. इथे तसा सीन नाही झाला. इथे बोलले अरे तुम्ही युट्यूबर आहे, वाव मस्त, तुमचं चॅनल आहे, दाखवा मला, आम्हाला बघायचं तुमचं चॅनल, तुमचे व्हिडिओ बघायचे आहे. आम्ही पहिले सबस्क्राईब करतो, मग नंतर व्हिडिओ. मी व्हिडिओ मिस नको व्हायला म्हणून आम्ही एक व्हिडिओला तुमच्या लाईक करतो, म्हणजे आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ बघू शकतो तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन. मला चला थँक्यू सर, तुमचा एवढा मोठा सपोर्ट. खूप चांगले माणसं भेटले, असं नाही की नाही, खूप चांगले माणसं भेटले रस्त्यामध्ये. गाईड्स करणारे भेटले, पेट्रोल पंपला भेटले,
खूप माणसं चांगले होते. वाव, हा डोंगर पूर्ण जॉईंटच आहे. बरं, हा पूर्ण डोंगर असा जॉईंट आहे. असा वर खाली वर खाली वर खाली त्या कोपऱ्यापर्यंत आहे. माहित नाही अजून त्याच्या पुढे असणार की नसणार माहित नाही. क्रूज कंट्रोल लावायला पाहिजे, लावू का? हा, लावून टाकतो क्रूज कंट्रोल. चला, हे आपला क्रूज कंट्रोल लागला. 80 स्पीड सेट झालाय. 80 स्पीड सेट सेट करून दिली. 80 स्पीड. आणि काय रस्त्यावर कोणी नाही आता, खाली आहे पुन्हा रोड बघा. आय थिंक तिथं काहीतरी मंदिर आहे वाटतं, पण लाईटी लागलेल्या असं खालती उतरतात आहे. दीडशे किलोमीटर बाकी आहे, 150 किलोमीटर. आता 140 किलोमीटर आपले बाकी आहे. सो हो, चांगला टर्न आहे. तो गाडीला कंट्रोल केला. तुशांत घाबरला आहे की एवढ्या स्पीडला गाडी होते की अचानक मी ब्रेक मारून कंट्रोल करतोय. साहजिक आहे, कोणी पण घाबरणार. पण इथं स्किल आहे, एक्सपिरियन्स बोलतात त्याला. सो आपण कनेक्ट झालो परत हायवेला. हेवी ट्रक जातात आहे आता. इथे ट्रक आहे आय थिंक. या साईडला पुन्हा ट्रक आहे. आता इथून थोडं स्लो चालावं लागेल आपल्याला गाडी, कारण की आपल्याला माहित नाही कसं काय. तेव्हा रस्ता पूर्ण खाली जाऊन आपण 100-80 खेचत होतो. आता पुन्हा रस्ता खाली आता भरलेला आहे. ट्रक पुढे जर रस्ता खाली भेटला तर आपण परत चालवू. लाईनशीर ट्रक चालतात बघा इथे, लाईनशीर ट्रक. इंडियन ऑइल, HP गॅस. पण चालतात तर आहे, पण धूळ उडवत चालवत आहे. आय थिंक इथे समोर मला असं वाटतं की टोल नाका आहे, ज्यामुळे हे लोकांनी थांबवलेलं आहे. ह्याला रात्रीच्या वेळेस एंट्री आहे चालवायला. हे इथेच नाही, सर्वीकडे असतं तसं. हां, पुढे टोल आहे. काय लिहिलंय? टोल बंधू टोल बूथ. बंधू बोलतो, लिहिला आहे टोल बूथ. भूत 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 नाही, बूट. टोल बूट. 500 किलोमीटरच्या अंतरावर टोल बूट आहे. तुषार बोलतो की ब्रेक घेऊया आपण एक छोटासा. ठीक आहे, आपला ठरलंच होतं की तिथं ब्रेक घ्यायचा. त्याच्यानंतर 49 किलोमीटर चालवायचं आपल्याला. जायचं इथे. विचार त्याला, चहा आहे का? आ गया, वेलकम सर जी. कैसे? हाँ, हेलमेट पे कैमरा ना, कैसी लगी गाड़ी? वीडियो बनता है साथ में। आराम से. खाटू श्याम जाओगे आप? जी जी जी. अभी यहाँ से अभी हमें दिखा रहा है नीचे. नहीं, ब्रिज ही है. घूम जाना कनेक्ट साइड में. वही दिखा रहा, मेन रोड दिखाएगा खाटू श्याम। मेन रोड दिखा रहा हाँ, है. मेन रोड वही सही ये है। थोड़ा सा जाम में लाल. हाँ, ये तो निकल जाएगा. आधा 5-10 मिनट का जाम रहेगा. अमरपल्ली सर्किल बिंदा है क्या? तो हाँ, वही दिखा रहा है, वही रोड। बराबर है ना? ये हाईवे ही है ना पूरा? वही देख रहा हूँ, हाईवे की दिखा रहा था, अंदर से दिखा रहा था।
हीरा पूरा हाईवे है पूरा। हाईवे है ना, चलो अच्छा है। यहाँ से अभी कितना यहाँ से करीब 10-12 किलोमीटर चलोगे ना, हाँ। फिर लेफ्ट साइड वो रोड घूमेगी ऑटोमेटिक, वहाँ ओके। बत्ती है, वो लगी रहेगी जाम ओके चौरस पे, उस बत्ती से लेफ्ट से ऐसे रास्ता निकलेगा, सीधा निकल जाएगा। ओके वहाँ से फिर 10-12 किलोमीटर आगे चलोगे तो नीचे उतरेगा रास्ता, ओके हाईवे से नीचे उतर के फिर वापस लेफ्ट घूम जाएगी एक रोड, अच्छा वो सीधी जाएगी। ओके तो रोड तैयार नहीं होगा, बॉम्बे एक्सप्रेस हाँ कंप्लीट नहीं हुई, अच्छा हुई नहीं अभी। पता नहीं, हम लोग ऐसे घूमते घूमते उज्जैन से इंदौर से इधर आए हैं। और यहाँ पर ठंड कैसी होती है? खतरनाक है ना? उधर रोड ज्यादा है। किधर? उज्जैन साइड में? खाटू श्याम में? अरे बाप रे, हम लोग 3 दिन पहले निकले, ठंड इतनी है कि हम लोग रुक रहे हैं रात के समय। पहले हम लोग रुके नासिक में। उधर आगे ज्यादा पड़ेगी सर्दी। अच्छा चल, थंडी वाढणार आहे, थंडी वाढणार आहे, जेवढं लवकर आपण कव्हर करू तेवढं चांगलं आहे। थंडी वाढणार आहे ते बोलतात आहे। तुला बोललो चलो ईशान, थोड्या वेळ फोन ठेवून दे ना, आता नंतर फोन कर ना।
फोन ठेवून द्या, नंतर बोल ना. काय लिहिलंय? खाटू श्याम. हा, क्रॉस नाही. ओके, आता आपण खाटूश्याम महाराजांच्या एरियामध्ये म्हणजे सिटीमध्ये पोचलोय आपण. रिंगस. यस. सो इथे थंडी खूप आहे. हा, इथे खूप थंडी म्हणजे खूप थंडी आहे. बोलू नाही शकत एवढी थंडी आहे. खूप थंडी आहे इथे. पुष्कळ थंडी आहे इथे. बस 7-8 मिनिटाचा वेळ आहे. 7-8 मिनिटानंतर आपण पोहोचून जाऊ. हे बघा, मंदिरे चालू झाले. खाटूश्याम महाराजांचे मंदिराचे फ्लॅग असतात ना, ते सर्व चालू झालेले आहे. IIT गेला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे मीटरचा, कारण की 999 हे तेव्हापासूनच अडकलेलं आहे, पुढे जातच नाही आहे. आणि खाटूश्याम महाराजांचं जे मंदिर आहे ते 1200 किलोमीटर लांब आहे आपल्या इथून. पवईपासून, मुंबईमध्ये पवईपासून खाटूश्याम महाराजांचं मंदिर 1200 किलोमीटर लांब आहे, एक्झॅक्ट आपल्या घरापासून. सो हे थोडं चुकीचं दाखवत आहे. आणि ते बॉक्स असणं, ते सॉफ्टवेअर अपडेटमध्ये ते निघून जाईल. सॉफ्टवेअर अपडेट मारलं की ते निघून जाणार. होतं ते कधी कधी. सो इथे हॉटेल चांगले रूम्स सर्व आहे, म्हणजे चांगलंच आहे. रिंगस. इथे जर यायचं असेल तर तुम्हाला स्टेशनवर रिंगस स्टेशन आहे, मला जे गुगल मॅप सांगत आहे. ओके,
एवढा फास्टमध्ये टर्न घेतोय तो. नहीं नहीं. हाँ ठीक है, कार्ड दे के रखिए, कार्ड दे के रखिए, कार्ड दे के रख दीजिए बस. क्या प्राइस है? ठीक है, हाँ आपका कार्ड ले लिया है. हम आगे जाके देख के आते हैं, अगर पसंद आए नहीं आए जरूर जरूर जरूर. जी जी. क्या टाइमिंग क्या रहते हैं? टाइमिंग क्या रहते हैं? 12 बजे का. अपने को थोड़ा लेट चाहिए होगा तो ठीक है, हम आपका कार्ड तो ले लिया है. ठीक है जी जी. ओके ओके. जरूर जरूर जरूर. इथे फोटो काढायचा आपल्याला. हां इथे फोटो काढायचा आहे. ओके. वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. सो आता आपण आलो आहे खाटूश्याम मंदिरामध्ये. सो आता आपण एक दुकानावरून सर्व सामान घेतोय, म्हणजे पूजेचं सामान. ते कसं बांधतात ते सर्व, म्हणजे खाटूश्यामला अर्जी कशी लावतात ते सर्व त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे ते दाखवतात ते आपल्याला. तर आपण त्या दुकानच्या ओनरशी आपण बोलूया. तुम्हाला दुकानाचं नाव आणि ते मंदिरच्या एकदम बाजूलाच आहे, कारण की ते साधारण आपलं 2 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे आणि VIP पासच्या लाईनीला आपण ते मंदिर लागतं. सो आपल्याला ते सांगणार आपल्याला कसं काय ते लावतात, अर्जी कशी लावतात ते सर्व त्यांनी आपल्याला सर्व रेडी करून दिलेलं आहे. सर्व रेडी करून दिलेलं आहे त्यांनी. आपका नाम, आपका परिचय बताइए. मुकेश कुमार शर्मा, खाटू श्याम जी श्रीकर. और ये अपनी शॉप का नाम है श्री श्याम धनी जी. मिष्ठान भंडार नाम से है. ये एक लगता होटल के पास में है. अच्छा. सो ये आप कितने सालों से आप ये आपका शॉप है? ये मेरा शॉप हो गया लगभग 7 से 8 साल हो गए. अच्छा. सो आपको कैसा लगता है यहाँ पर शॉप? मैं शॉप पे रहता हूँ तो मुझे ऐसे फील होता है कि जैसे सारे जो आते हैं जितने भी श्रद्धालु और जो परिवार लगता है एक अपना, कि जो आए और उनकी जो भी भावना है वो पूरी होके जाए. यहाँ से मन में जो दाना लेके आए, वो जो भी उनकी सोच है कि हमें ये चीज़ मिलनी चाहिए या हमारी इस परेशानी से दूर करो, तो बाबा को जब अरदास लगाई जाती है तो मैं बाबा के लिए, उनके लिए भी मैं भी दुआ करता हूँ 8 दिन जाके, कि जो भी यात्री मुझसे जुड़ा या जो अरदास लगाई वो पूरी करे बाबा. और अर्जी का जो सामान आपके यहाँ सारा मिल जाता है? हाँ जी सर. और अर्जी आप मतलब बना के देते हो, जैसे कि नारियल? हमें जो भी श्रद्धालु आता है उसको हम बताते हैं, गाइड करते हैं. जिनको पता नहीं होगा, पता नहीं है कि क्या जी. करना है, कैसे करना है, किस हिसाब से लगाना है. जी. बहुत सारे लोग अभी नए नए लोग आ सर, रहे ये हैं. होता है क्या है कि जो अर्जी बनाता है या जिसको बताया जाता है वो अपने आप लिख के बाबा के सामने जाकर लगाए. ओके. और उसमें क्या होता है, यदि बाबा के सामने जब अर्जी लगाए और अपने भाव जो है वो बाबा के सामने आ गए, तो वो जो आपने अर्जी लगाई है वो निश्चित रूप से यानी 2 या 3 दिन में आपकी जो मन की बात है बाबा सुनता है और उसको पूरा करता है. चलो बढ़िया. भाभी जी आप शर्माइए मत, आइए बाहर. जी. ऐसे आ जाओ, कोई बात नहीं. आ जाइए, कोई बात नहीं. कोई बात. जय श्री श्याम. जी. श्री श्याम जी. आप कैसे हो भाभी जी?
मेरी पहले यहाँ पे जॉब थी हाँ। पंचायती राज में एरिया कोऑर्डिनेटर के पद पे। ओके। तो बाबा इतने अच्छे लगे मेरे को, तो मैं रोज दर्शन करती थी। उसके बाद में है ना मेरे को इतना प्यार हो गया, मैं जॉब को रिजाइन दे दिया, यहीं हूँ। मेरे हस्बैंड कॉलेज में लेक्चरर थे प्राइवेट में वाह। लोसल, उनको मैं बुला लिया, पूरा परिवार में यहीं शिफ्ट हो गए। फिर है ना मेरे हस्बैंड के पास जॉब नहीं थी, बाबा ने दिया है जॉब। अर्जी लगाने पे अर्जी लगाई थी बाबा की, तो बाबा ने जॉब दिया। फिर वो जॉब पूरी हो गई तो हमने बोला बाबा कुछ पहचान दो, छोटी सी दुकान दे दो। मैं भी बाबा ने छोटी सी दुकान से बड़ी सी दुकान दे दिया और सब कुछ करते हैं हमारे। तो जो भी अर्जी लगाते तो यानी गैस को लगाई तो दूसरी गैस ही नहीं आती है, अर्जी पूरी होती है, सब भक्तों की पूरी होती है। बाबा मतलब ने यहाँ से कोई खाली हाथ नहीं खाली जाता। हाथ नहीं जाता, ये हारे का साथी है। अगर कोई भी सब दुनिया से हार गया तो लास्ट स्टेज है, यहाँ से खाली झोली नहीं हारे जाएगा। का सहारा बाबा हारे श्याम। का सहारा है हमारे बाबा श्याम हमारे। लेकिन अगर भाव से आपने अर्जी लगाई ना तो 10 दिन में पूरी होती है। ये मैं स्टाम्प पे लिख के दे सकती हूँ। तो मेरे साथ जो चमत्कार हुआ है ना, आज तक इतना चमत्कार हुआ है कि मैं मेरे मुंह से बयान नहीं कर सकती कि हमारे तो बाबा ही माँ बाप है, बाबा भी ससुराल है, बाबा ही हमारा पियर है। सब कुछ हमें बाबा ने दिया है और हम मैं कैसे शुक्रिया करूँ बाबा का बता नहीं सकती। दूसरी बात, हम तो ये चाहते हैं कि किसी की सेवा करे। जैसे कोई आया है उसको पहचान नहीं है, अंधा है, विकलांग है, उसको रास्ता दिखाना, दर्शन करवाना। और भाई उनको रास्ता दिखाओ, कोई परेशान है, उनको जल बबूत है, उनको पेड़ों का बस मंदिर से लाके जो भी सेवा है। दूसरी बात, छोटा छोटा चीज़ यहाँ रखते नहीं है, क्योंकि है ना जो इनकम का सोर्स है वही सामान रखते हैं यहाँ। अर्जी का छोटा सामान, अर्जी है, पेन है, नारियल है, होली है, ये चीज़ सब दुकान में नहीं उपलब्ध होती। हम सब चीज़ इसीलिए रखते हैं, कोई भी भक्त आया तो परेशान नहीं है, उसको भटकना नहीं पड़े। इसलिए सब बाबा करवाते हैं ना, तो हम करने वाले हैं, देने वाला भी यही है और करवाने वाला भी। श्री राम जी, जय श्री श्याम। जय श्री श्याम। मी काय घेतलेली? माझ्या विनाकारण बिल फाडू नको. काय? वो उसका नहीं, वो बंद कर दे. एक मिनिट. जय श्री श्याम. जय श्री श्याम. जय श्री श्याम. लेफ्टची लाईन पकडायची ना, एकदम कॉर्नरची. याच लाईनीला लाग. आलो. आता आम्ही पोहोचलो आहे. हे बाजूलाच मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. बाजूलाच पाठीमागे याच लाईनीला मंदिर आहे आमच्या. मोबाईल बंद.